व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं ऑइल शेअर करणार आहे की जे तुम्ही ऑइल लावलात ना तर तुमच्या केसामध्ये किती सारा डॅन्ड्रफ झालेला असेल किंवा तुमचे जी स्काल्प आहे ती जास्त अशी ऑइली झालेली असेल आणि स्काल्पला इचिंग होत असेल तर ते पूर्णपणे बंद होणार आहे। कारण की मी छान असं तुम्हाला एकदम नॅचरल आणि होममेड असं ऑइल दाखवणार आहे। ते तुम्ही ऑइल खरंच लावा आणि त्याच्यामुळे केसांची जी हेअर ग्रोथ आहे ना ती सुद्धा इतकी छान होते ना। तुम्हाला बघू शकता तुम्ही माझे केस किती छान आणि हेल्दी आणि एकदम लॉंग सुद्धा आहेत, नॅचरली लॉंग आहेत। कुठलेही केमिकल्स वाले वगैरे प्रोडक्ट यूज करत नाही मी। आजच्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी मी तुम्हाला कडुलिंबाच्या पानाचे तेल बनवून दाखवणार आहे, ज्याच्यामुळे तुमची जर तुमच्या केसांमध्ये खूप सारा डॅन्ड्रफ झाला असेल तर तो रिमूव्ह होण्यासाठी, तसेच तुमच्या स्काल्पला जर खाज येत असेल तर ती सुद्धा कमी होते। तसेच तुमची जी हेअर ग्रोथ आहे ती थांबली असेल ती नव्याने वाढण्यासाठी सुद्धा तितकीच छान मदत होणार आहे। तर खरंच हे ऑइल जे आहे ते खूप बेस्ट आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि बघू शकता कडुलिंबाचा पाला हा तुम्हाला इझिली कुठेही सहज मिळतो। अगदी कुठेही आजूबाजूला तुमचं झाड असेल ना त्याची पानं घेऊन तुम्ही नक्कीच हे ऑइल ट्राय करा आणि बघू शकता त्याचे इतके सारे बेनिफिशियल रिझल्ट आहेत। तर चला उशीर न करता तेल कसे बनवायचे ते आपण लगेच या व्हिडिओमध्ये पाहूयात। कडुलिंबाच्या पाल्याचा आयुर्वेदामध्ये औषधाच्या स्वरूपामध्ये उपयोग केला जातो। कडुलिंबाच्या तेलामध्ये औषधी गुणधर्माचा साठा आहे। याचे आपल्याला त्वचेला भरपूर फायदे मिळतात, जसे की आपले केस खूप गळत आहेत तर शक्यतो जास्त करून केस आपले कोंड्यामुळे गळत असतात, तर कोंडा पूर्णपणे कमी होण्याचं काम सुद्धा कडुलिंबाचं तेल करतं। तर आपण असा आज तेल बनवणार आहोत जो आपल्या केसामध्ये कोंडा झालेला असेल तो पूर्णपणे कमी होणार आहे, कायमचा बंद होणार आहे। तर छान असं आपण ऑइल बनवणार आहोत। तर इथे बघू शकता मी 10 ते 15 छान अशा कडुलिंबाच्या काड्या घेतलेल्या आहेत, छान असा हिरवा मस्तपैकी बघू शकता किती छान असं कडुलिंबाचं पानं घेतलेली आहेत। ती छान अशी धुवून स्वच्छ करून मी सुकून घेतलेली आहेत, पाणी ठेवायचं नाहीये, शक्यतो ती वाळू द्यायची आहेत। आणि मस्तपैकी बघा अशा पद्धतीने छान अशी पानं काढून घ्यायची आहेत आणि छान अशी ती मिक्सरच्या भांड्यामधून आपण छान अशी वाटून घेणार आहोत। आणि तुम्हाला माहिती आहे कडुलिंबामध्ये तसेच कडुलिंबाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, अमिनो ऍसिड आणि फॅटी ऍसिडचा समावेश असतो। या घटकांमुळे आपल्या त्वचेला खोलवर पोषण मिळते, त्याच्यामुळे आपल्या केसातील जो कोंडा आहे तो पूर्णपणे कमी होण्यासाठी मदत होते आणि याच्यामुळे आपल्या केसांची वाढ सुद्धा तितकीच छान होते आणि नव्याने केस सुद्धा उगवायला लागतात। तर हे ऑइल इतकं बेनिफिशियल आहे, इतकं छान असं आहे। इवन तुमच्या स्किनवर सुद्धा तुम्ही हे ऑइल अप्लाय करू शकता, त्याच्यामुळे तुमची स्किन छान अशी ग्लोईंग राहते। तुमच्या स्किनवरती जास्त असे मुरुमा असतील किंवा पिंपल्स येत असतील तर तुम्ही सुद्धा हे ऑइल सुद्धा तुम्ही तुमच्या स्किनवरती अप्लाय करू शकता, ज्याच्याने पूर्णपणे तुमची स्किन जी आहे ती छान अशी नितळ होणार आहे। तर अशा पद्धतीने छान असं आपण वाटून घेतलेलं आहे। वाटताना ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये, कारण आपण इथे पाण्याचा उपयोग करणार नाहीये। तसंच मी इथं घेतलेली आहे लोखंडाची कढई, ती छान अशी बघा मी गॅसवर ठेवलेली आहे, गॅस कमी केलेला आहे आणि छान असं जे खोबरेल तेल आहे ते यूज करत आहे। तुम्ही जे कोणतं तेल तुमच्या केसासाठी लावता ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। तर मी इथे कोकोनट तेल घेतलेलं आहे, शक्यतो कोकोनट तेल लावणं हे केसांना खरंच खूप छान आहे आणि इतके सारे बेनिफिशियल आपल्याला रिझल्ट मिळतात ते तुम्हाला माहितीच आहे। तर मिनिमम इथे मी माझं हे जे तेल आहे ते 1 महिना पुरेल असं मी घेत आहे। तर इथे मी कोकोनट तेल जे आहे साधारण 1 वाटी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आल्मंड ऑइल घेतलेलं आहे मी, ते मिनिमम एक अर्धा वाटी असं मी माझ्या अंदाजाने टाकलेलं आहे। तर अशा पद्धतीने छान असे दोन्ही तेल मी मिक्स करून छान असे गरम व्हायला ठेवलेले आहेत, एकदम बारीक गॅस केलेला आहे। त्याच्यानंतर आपण जो कडुलिंबाचा पाला जो आहे तो वाटलेला आहे तो छान असा ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि कमी गॅसवरती अशा पद्धतीने छान असा आपण तो मस्तपैकी उकळून घेणार आहोत। छान असं आपल्याला तेल रेडी होईपर्यंत छान असं उकळून घ्यायचं आहे। बघा त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे ते वरती फेस आलेला आहे। छान असं पाणी जेव्हा ते जळून जाईल ना तेव्हा छान असं आपलं ऑइल रेडी होईल। तर अशा पद्धतीने छान असं स्पून चालवत राहायचं आहे, शक्यतो गॅस कमीच ठेवायचा आहे कारण आपल्याला इथे ऑइल करपू द्यायचे नाहीये। तर अशा पद्धतीने छान असं आपलं ऑइल रेडी होत आहे। बघू शकता जसं जसं पाणी कमी होत आहे तसं ते खाली बुडबुडे कमी झालेले आहेत आणि छान अशा पद्धतीने आपलं जे ग्रीन कलरचा ऑइल आहे ते छान असं रेडी होत आहे। छान असं ऑइलला छान असं ग्रीन कलर येत आहे। तर बघू शकता इथे छान असं आपलं ऑइल जे आहे ते छान रेडी झालेलं आहे। एक 5 ते 6 मिनिटांमध्ये छान असं आपलं ऑइल जे आहे ते छान असं रेडी होतं आणि बघू शकता छान असं ग्रीन कलर आलेला आहे। आणि शक्यतो लोखंडाच्याच कढईमध्ये बनवा, कारण की लोहाचे गुणधर्म सुद्धा त्याच्यामध्ये उतरतात जे आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहेत। तर अशा पद्धतीने बघू शकता मी छान असं हे रात्री बनवलेलं आहे आणि रात्रभर मी आता लोखंडाच्या कढईमध्येच ठेवणार आहे। ते ऑइल थंड झालं की मस्त वरती झाकण ठेवून रात्रभर कढईमध्येच ठेवून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने माझं ऑइल रेडी झालेलं आहे। मी गॅस बंद केलेला आहे, थोडं थंड होऊ देऊन त्याच्यावरती झाकण ठेवून
रात्रभर तसंच ठेवणार आहे, जेणेकरून ते तेलामध्ये लोहाचे गुणधर्म उतरतील, जे आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचे आहेत, छान असे पोषक तत्व देतात। तर बघू शकता छान असं रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी मी छान असं गाळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने एक काचेची भरणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हे ऑइल जे आहे ते छान असं मी स्टोअर केलेलं आहे। मिनिमम हे जे ऑइल एवढं आहे ते 1 महिना पुरेल असं मी घेतलेलं आहे। आणि ते बघा हा चोथा आहे तो काय करायचा त्याचं सुद्धा मी सांगणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ऑइल जे आहे ते 1 महिन्याकरता स्टोअर करू शकता। 1 ते 2 महिने हे कडुलिंबाचे ऑइल अगदी सहज राहते। कुठल्याही भरणीमध्ये तुम्ही काचेच्या स्टोअर करून ठेवा आणि ह्याच्यामुळे इतका खरंच तुम्ही रिझल्ट बघू शकता। कोंडा पूर्णपणे कमी होतो आणि नव्याने आपली केस गळती जास्त झालेली असेल तर नव्याने केस उगण्यासाठी सुद्धा मदत होते। तर बघू शकता छान असा ग्रीन कलर आपल्याला मिळालेला आहे। अशा पद्धतीने आपलं छान असं ऑइल झालेलं आहे रेडी। तुम्ही इव्हन तुमच्या पूर्ण बॉडीला सुद्धा हे ऑइल लावू शकता, खूप छान असा रिझल्ट मिळतो। तर अशा पद्धतीने छान असा मस्तपैकी आपलं रेडी झालेलं ऑइल, एकदम रामबाण उपाय आहे हा। औषधी वनस्पती असल्यामुळे ह्याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत। तरी तुम्ही पॅच टेस्ट केल्याशिवाय कोणतंही प्रोडक्ट यूज करू नका। तसेच आधी करण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर बघू शकता मस्तपैकी आपलं छान असं ऑइल रेडी झालेलं आहे। तसंच हा जो चोथा आहे ह्याचं काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर छान असं आपण हातापायांना छान असं आंघोळ करण्याच्या आधी स्क्रब म्हणून सुद्धा ह्याचा उपयोग करून घेऊ शकतो, कारण की आपल्याला छान असे याचे बेनिफिशियल रिझल्ट मिळतात। असं हातापायांना लावून मस्तपैकी स्क्रब करू शकता। छान असं आपल्या स्किनला सुद्धा ऑइलिंग होते आणि छान अशा पद्धतीने हे अजिबात फेकून न देता पूर्ण बॉडीला छान असं स्क्रब करून घ्यायचं आहे। तर ह्याचा सुद्धा छान असा उपयोग करायचा आहे, फेकून द्यायचे नाहीये। तर हे सुद्धा नक्की ट्राय करा। बघू शकता स्किन इतकी स्मूथ आणि शायनी होते आणि छान असं ऑइलिंग झाल्यामुळे इतकी छान तुकतुकीत ग्लोईंग करायला लागते। बघू शकता हा हात आणि हात ऑइल लावल्यामुळे स्किनला बघू शकता किती छान असं ग्लोईंग लुक आलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हा स्क्रब सुद्धा नक्की तुमच्या हातापायांवरती पूर्ण बॉडीवरती सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। तर मस्तपैकी फेकून न देता ह्याचा सुद्धा तुम्ही नक्की उपयोग करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपलं जे हे कडुलिंबाचं ऑइल आहे ते मस्तपैकी झटपट 5 ते 10 मिनिटांमध्ये रेडी झालेलं आहे। हे इतकं गुणकारी आहे, याच्यामध्ये पूर्णपणे केसांचा कोंडा जो आहे तो पूर्णपणे कमी होण्यामध्ये छान अशी मदत होते। तसंच केस नव्याने वाढतात। बघू शकता माझे केस इतके स्मूथ आणि शायनी झालेले आहेत। मी हेच तेल यूज करते आणि इतका छान असा रिझल्ट मिळतो। केसामध्ये कोंडा जो झालेला आहे तो पूर्णपणे कमी होतो। तुम्ही हे मिनिमम 15 ते 20 दिवस तुम्ही छान असं ऑइल लावून बघा आणि रिझल्ट तुम्हाला खरंच तुमच्या डोळ्यासमोर दिसेल। तुम्ही स्वतः मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा फरक वाटला आणि तुम्ही हे ऑइल बनवलं का आणि तुम्हाला त्याचा काय रिझल्ट मिळाला, हे सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा। तसंच तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशा पद्धतीने खरंच तुम्ही तेल बघा, लावून बघा आणि मिनिमम तुम्ही 1 महिना हे तेल लावून बघा। कुठलंही तेल न लावता तुम्ही हे तेल नक्की लावून बघा आणि रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर दिसेल। कुठलाही तुमचा कितीही केसांमध्ये डॅन्ड्रफ वगैरे झालेला असेल ना तो अगदी पूर्णपणे नाहीसा होणार आहे, नव्याने रिग्रोथ होणार आहे, केस मस्तपैकी स्मूथ आणि शायनी सुद्धा होणार आहेत। छान असं केसांना छान असं प्रोटीन मिळणार आहे, तुमची स्काल्प सुद्धा छान अशी हेल्दी होणार आहे, त्याच्यामुळे तुमची हेअर ग्रोथ ऑफकोर्स ऑब्विसली छान अशी वाढणार आहे। तर नक्की ट्राय करा आणि आय होप व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका, जेणेकरून अशाच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल। तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या।